जेलच्या 4 भिंतींच्या आत नेमकं काय घडतं याबाबतचे धक्कादायक गौप्यस्फोट धुळे जेलमधील कॉन्स्टेबल अनिल बुरकुल यांनी शुक्रवारी केले। विविध तुरुंगांमध्ये बदली आणि बडत्यांमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो हे त्यांनी चव्हाट्यावर आणलं। जेल अधिकारी आणि कैदी यांच्यात नेमकं काय साटलोटं असतं, नाशिक जेलमध्ये कैद्यांना मोबाईल कसे मिळतात, अंडा सेलमध्ये फोटो सेशन कसं चालतं, जेलमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई कशी होते याचा पाढाच बुरकुल यांनी झी मीडियाकडे वाचून दाखवला। 500हून अधिक मोबाईल सापडले, अनेक चौकशा झाल्या, टीव्ही चॅनलवरून याची खूप मोठ्या प्रमाणावर पोलखोल करण्यात आली। अक्षरशः जीवावर उदारून आमच्या पत्रकारांनी हा सगळा प्रकार बाहेर आणला, उघडकीला आणला। तरी देखील अजून आपल्याला असं वाटतंय की या कारागृहात खूप मोठ्या प्रमाणावर मोबाईल असण्याची शक्यता आहे। आपण खात्रीने सांगू शकता की मोबाईल आहेतच? 100% अजूनही मोबाईल असणार आणि ते पुरवले जातात। आणि त्यानंतर आता हे पूर्वी जे मोबाईल सापडले होते, आपण जे आपल्या माध्यमातून जे दाखवलं साहेब, तर त्यावेळेला ते संबंधित अधिकारी होते, त्यांची फक्त बदली करण्यात आलेली आहे, बाकी काहीच झालं नाही। त्या व्यतिरिक्त आणखीन त्यांचे बरेचसे घोटाळे होते। मी जे तक्रार अर्ज केलेले आहेत व माननीय मुख्यमंत्री, गृह सचिव साहेब आणि आमचे अप्पर पोलीस महासंचालक, तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा ह्या सेवानिवृत्त IPS अधिकारी माननीय सिंगारवेल साहेब, अन्यथा आणखीन दुसरे कोणी एखादी वरिष्ठ IPS अधिकारी असतील त्यांच्यामार्फत ही चौकशी झाली पाहिजे अशी मी वारंवार मागणी केलेली आहे। त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून सुद्धा विनंती केलेली की याची चौकशी करा, परंतु तसं काही झालेलं नाहीये। इतक्या गंभीर प्रकरणाच्या तक्रारी आपण केल्यात तरी देखील यंत्रणा सुधारलेली का दिसत नाही? कोण कोणाला पाठीशी घालतंय आणि कशा करता घालतंय? हे सगळे एकमेकाचे भाऊ आहेत साहेब। हे बिलकुल एकमेकाला पाठीशी घालतात। मंत्रालयामध्ये सचिव साहेबांनी मला 1 तास मी त्यांना सगळं इत्थंभूत सगळं सांगितलेलं आहे। ते मला म्हणत होते की तुमच्याजवळचे पुरावे माझ्याजवळ द्या, म्हणजे त्यांच्याजवळ पुरावे दिले की ते पुरावे नष्ट करायचे। आता यापूर्वी सुद्धा यांनी मला पत्र देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही पुरावे घेऊन, मला कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग औरंगाबाद यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याजवळ असणारे पुरावे घेऊन या ठिकाणी हजर व्हा, त्यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे आणि त्यांचे पुरावे त्यांच्या हातात नेऊन द्यायचे, म्हणजे त्यांनी ते नष्ट केले पाहिजे। यापूर्वी असंच झालेलं आहे, 1-2 प्रकरणामध्ये मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर त्यांनी ते पुरावे नष्ट केलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे साफ करून ठेवलेले। त्याच्यामुळं मी त्यांना पुरावे काही दिले नाही। त्यांना सांगितलेलं आहे चौकशी चालू करा, चौकशी अंती मी संपूर्ण पुरावे द्यायला तयार आहेत। असे गंभीर जवळजवळ 20-25 प्रकरणं आहेत की जे आता मी इथं आपल्यासमोर एक्सपोज करू शकत नाही, परंतु ती चौकशी जर झाली तर त्याच्यामध्ये मी निश्चितच सगळे पुरावे देईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।